पहिल्यापासूनच किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना मच्छी लागतेच, तोंडाला वहीच लागतं असं आहे आमचं. डिलिव्हरीच्या अगोदर बाबा मला समुद्र दाखव, नंतर माहित नाही तर तुमच्याकडे कोण पाहुणे बिवणे आली तर असं तुम्ही देऊ शकता है ना. शेफ मम्मी आलेली आहे, मम्मीला कॉन्टॅक्ट करा. ओके. आता परत पावसाळ्यामध्ये आता समुद्रातले सगळे मासेमारी बंद केली, लॉन्च पण बंद झाले तिकडे अलिबागला येणाऱ्या. बर्थडे गर्ललाच पाठवली मार्केटला. जामून काय गर्दी केवढी आहे मार्केटला, जाम गर्दी आहे आता. आमच गर्दी या गरम चला मम्मी ये. कोणासाठी फुल आणलंयस? आजीसाठी. काय आजीचं काय? हॅपी बर्थडे. थँक्यू. आजीला एक गिफ्ट आहे. अच्छा, हे दुसरं फुल आहे ओवीचं. कमलाचं फुल आणलं एकदम. अरे काय आहे पण आई? चाप आहे, फुलामध्ये चाप आहे. बघू चाप आहे, छानच आहे हे ग. बघ इथे. हे सावकाश. आहे ना. मला आवड. अगं बाई छान छान. बघू बघू. अरे मला दाखवत पण नाही, झूम पण नाही होते. हे बघ, हे बघ. एक मिनिट थांब, झूम नाही होते. अवी कर क्लिक. हा, तर ओवीने हे दिलेले आहे आजीला गिफ्ट. कसं वाटलं कमेंट मध्ये नक्की सांगा. आजी तुझ्यासाठी एक गुलाबाचं फुल आणि एक हे चाप आहे, तो पण छान आहे. फुल पण छानच आहे. ओके, हॅपी बर्थडे. थँक्यू. आता काय लगेच रिटर्न गिफ्ट आणलेलं दिसते साईडला आम्हाला दिसतंय. हे बघ हे बघ. मम्मीला मावशीला दिलं पप्पांच्या बर्थडे हा. आणि माझ्या बर्थडेला तुला रिटर्न गिफ्ट. बर्थडे झाला पण त्याच्या आधीच रिटर्न गिफ्ट मिळतायत. बघ कशा आहे, तुला आवडते हे का? बघ माझ्या माझ्या ग्रुपचं नाव. अच्छा, गर्ल पॉवर. ओके, आवडलं का? हा. आवडला? कलर आवडला का? आणि दुसरं काय? दुसरं काय? दुसरा पॅन्ट. हो हो, आमच्या ओवीला हेच आवडतं. आम्हाला फ्रॉक पेक्षा ट्रॅक पॅन्ट, जीन्स अशा सगळ्या गोष्टी आवडतात. ओके, परफेक्ट होईल का? आमची हाईट आता वाढत चाललंय. आई तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आताच आई आली मार्केट मधून जाऊन तिला पाठवलेली सकाळी. ऊन खूप लागतं ऊन ना, खूप लवकर गेलं. लागतं. संध्याकाळी जास्त गर्दी असते म्हणून सकाळीच लवकर मेन जाऊ. म्हणजे आज तू कशासाठी गेली होतीस? आता मच्छी आपण आणली, आता पाऊस जवळ आला, थोडी कमी वाटते म्हणून परत गेली. मच्छी आम्ही जी आणली होती ना होळीच्या वेळेला, होळीच्या दिवशी म्हणजे होळीच्या अगोदर आणली. अगोदर आणली होती ती मच्छी संपली. मग आता आई परत गेली मार्केटला. का आज आहे मार्केट आमच्याकडे, मच्छी मस्त मिळते तर मच्छी घेऊन आल्या. आणि सगळ्यांचे रेट वाढलेत. रेट वाढलेत काय जास्त. जवळा सुकट कशी झाली आता? जवळा 400 रुपये किलो जवळा, तर 200 ने 150 ने आपण आणला. हा, आता तो 400 रुपये झाला. झालाय. आणि आंबाट 300 ने आणली, ती 1200 रुपये किलो झाली. बापरे. प्रीतला डब्याला मच्छी लागते त्याच्यामुळे. आणि काही घरामध्ये मच्छीचा वार असेल तर मग काय बनवायचं, मग लगेच सुक्याचं कालवण टाकलं की झालं. पण ती संपली आता मच्छी. आईला बोलू आणून घे. आता परत पावसाळ्यामध्ये आता समुद्रातले सगळे मासेमारी बंद केली, लॉन्च पण बंद झाले तिकडे अलिबागला येणाऱ्या. काय काय करायचंय सांग मला आता. आम्ही बनवतोय देसी बर्गर. देसी बर्गर. ओवीने काहीतरी बघितलेलं आहे रील मध्ये आणि ते मावशीकडे आल्यानंतर ट्राय करायचं असतं तिला. आता आम्हाला सांगितले ब्रेड घ्या, त्याच्यावर केचप लावा, मेयोनी घेतलेली आहे, कांदा टोमॅटोची स्लाइस केलेली आहे, चीज आहे. तर सगळ्यांसाठी ओवी बनवते. मी फक्त आम्हाला कांदा वगैरे कापता येत नाही, मग मावशीची हेल्प. मावशी मला कांदा टोमॅटो असं गोल गोल असं कापून दे, बाकी सगळं तयार केलं तीच बनवते आणि आम्हाला खायला देते सगळ्यांना. हे फोडून. ओके, तर या ही आहे आमच्या ओवीची रेसिपी. परत भाजायचं पण नाही काय, चीज असंच खायचं आहे. हा. स्लाइस ती चांगलं आहे का? खोल मलाच नाही कळत आहे. आमचे सगळे पदार्थ थोडेसे वेगळे आहेत. आज ओवी शेफ होणार आहे की नाही? काय कर तेच मी ते लावलं. चीज मेल्ट नाही होणार. ती बोली नाही, चीज बोले तसाच खायचा. हा मग शिजवा ना, तुम्हाला जर पाहिजे असेल तर. आता तसंच खायचं आहे आम्हाला. आता ओवीचा काय सँडविच, काय सँडविच काय देसी बर्गर ओवीच्या भाषेमध्ये थोडंसं गरम करत ठेवले तव्यावर. म्हणजे चीज थोडंसं मेल्ट व्हायला हवं आहे. बघा इकडे होते मेल्ट. आईने मच्छी आणलेली आहे. ही आहे मच्छीची पिशवी. आई तूच दाखव काय काय आणलंय ते. पहिले हे जे आहेत ना हे दुध्या आणल्या, नंतर आई पप्पा सकाळी उपाशी फुटी दुधाचा रस पितात, त्याच्यामुळे हे दुध्या आणलेत. आणि हे काय बिया आणलेल्या दिसत आहेत. आता पाऊस येईल ना, बिया आहेत. हा भेंड्याचं बी आहे, भेंड्याचं आणि हे हे दुधीचं बी आहे. दुधाचं बी आपल्या लावलेलं बांधावर लावायला शेताच्या. आणि याच्यामध्ये सगळी भाजी आणलेली आहे आईने. तर पहिले मच्छीच काढून. ही मच्छी आणली ग. ही आंबाट सुकट आहे. किती माहितीये? किती? ही अर्धा किलो 600 रुपये. अर्धा किलो 600. बघा ही आहे आंबाड सुकट. ती झूम होते ना. 1200 रुपये किलो. 1200 रुपये. कसली सेवा ताजी आहे पण.
ही 600 रुपयाची अर्धा किलो मच्छी. आता पावसाळ्यामध्ये जास्त समुद्राची मच्छी मिळत नाही, त्याच्यामुळे सुकी मच्छी लागते. पहिल्यापासूनच किनाऱ्यावर राहणाऱ्या लोकांना मच्छी लागतेच, तोंडाला वैच लागतं असं आहे आमचं. हे काय? खारे म्हणतात त्याला. हे आहे खारे. हे कसे आहेत? हे 400 रुपये किलो. 400 रुपये किलो. ही 200 रुपयाची म्हणजे हे अर्धा ना किलो. असं कांद्यावर अशी ग्रेव्ही करून हा, करतात. कांदा लसूण टाकायचं आणि टाकायचं धुवून, छान लागतात. हे पीठलाच लागतं. मी फक्त सुकट म्हणजे जवळा वगैरे खाते. हा जाऊया. आणि हा जवळा आहे. हा कसा आहे? हा बघा पांढरा शुभ्र आहे एकदम. हो 300 रुपये किलो. 400 सांगितले. 300 रुपये किलो. हा मग 300 ने घेतला. चांगला आहे. हा जवळा आहे. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट मध्ये नाव सांगा. जवळा मी 1.5 किलो आणला. 1.5 किलो जवळा आणलाय. तर आपल्याला लागतं ना. मच्छीच मच्छी आहे. आणि हे आहेत सुट्टे पैसे नव्हते म्हणून थोडेसे बोंबील दिलेत. काटे असतात त्याला. हाताला रुपये हे बघा ही अशी आहेत, पण त्याला कापायला पाहिजेत ना. कापायला पाहिजे. ही आहेत बोंबील. छोटे बोंबिले. अरे झूमच होते. हा हे छोटे बोंबील आहेत, भाजून वगैरे खातात. ओके, तर अशी आहे मच्छी. हे आपल्याला आम्हाला जास्त काय लागतं डब्याला? जवळा लागतो. हा डब्याला कांद्यावर वगैरे असं द्यायचं, भाकरीसोबत छान लागतं. तर रस्ता कालवण करायचं ह्याचं. आणि ही आंबाट सुकट आहे, काही जणाला करदी पण बोलतात, ताजी आहे. आणि हे मासे काय आहेत ते मला नाही माहिती याचा प्रकार. हे आई पप्पा आणि प्रीत खातं, मी फक्त हेच खाते. हे म्हणजे जवळा आणि आंबाट सुकट. आणि या बिया आहे, त्यांना कलर लावलाय हे नाही. कलर खराब होऊ नये म्हणून कलर लावतात. तर खराब होल पडतात जरा ना. ओके, तर हे शेतावर लावायचे आहेत आपल्याला, तो भेंड्यांचा शेताच्या बांध्यावर. आणि ह्याच्यामध्ये भाजी. आणि ही आमची ओवी. दीदीची चालू आहे नवीन रेसिपी, म्हणजे दीदी बनवते फालुदा. ते दूध तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये ती साखर टाकते. थोडं आटवायचं आहे ना आपल्याला, थोडं आटवेल ती. आणि इकडे सगळे इन्ग्रेडियंट्स काढलेत. साबुदाणा शिजून घेतलायस ना? ह्याच्यामध्ये बारीक साबुदाणा हवा होता, पण आमच्याकडे मोठा आहे है ना दीदी? एकदम छोटावाला असतो ना तो घ्यायचा असतो, पण आता आमच्याकडे मोठा होता म्हणून मोठा वापरला. तर शिजून घेतले. आणि हे आंबे आहेत ते मिक्सरला लावलेत आणि काही कसं क्रश केलेत, म्हणजे असे थोडेसे स्क्रॅम्बल केलेत. आणि ह्याचे दूध घेतले, त्याच्यामध्ये ती क्रस्टर्ड पावडर टाकणार आहे. ह्याच्यामध्ये टाकशील ना? आणि मग ते परत दुधात टाकायचं. आणि सब्जा भिजत ठेवला होता. पण हे सगळे जे इन्ग्रेडियंट आहे ते दूध थंड झाल्यानंतर टाकायचं आहे ना. आता थोडंसं दुधाला आटवते. तर अशी रेसिपी आहे. दूध थोडंसं आटवलं आणि त्याला जरा थंड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सगळे इन्ग्रेडियंट्स टाकायचे. आपली ओवी टाकणार आहे. पहिले साबुदाणा जो आपण शिजून घेतला होता तो टाकायचा आहे. हा टाक. ओके, सावकाश सावकाश सावकाश, उडेल सगळा. बोबा. कसला बोबा? बोबा अरे तुला नाही माहिती? फ्रेंड्स जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट सेक्शन मध्ये जरी मावशीला सांगा. कसला बोबा बोलतो त्याला? साबुदाण्याला? नाही म्हणजे बोबा वेगळा आता मी कालच पिला. अच्छा अच्छा, आमचा घरगुती फालुदा आहे बाबा. त्याच्यामध्ये आपल्याला सब्जा टाकायचा आहे. सावकाश, खालून टाक, उडेल उडेल उडेल. आणि हे सगळं टाकून आपल्याला फ्रीज मध्ये सेट करायला ठेवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला प्यायचं आहे. हा तिलाच टाकू दे ग बाय. सावकाश टाक, फक्त साईडला उडेल. कार्टून आमची ओवी. तो वरती आला. छोटा होईल की काय? अजून पल्प आहे टाकायचा. तो हे आहे ना मग सांडलं इथे. आमचा फालुदा चालू आहे, समर स्पेशल. याच्यामध्ये बस टुटी फ्रुटी असायला पाहिजे. टुटी फ्रुटी पण आता जेवढे इन्ग्रेडियंट टाकू तेवढे. शेव पण टाकतात ना दीदी, ती असते ती. आणि ड्राय फ्रुट्स बनवलेले ना मम्माने. पण हे स्पेशल मँगो वाला आहे दीदीने बनवलं. तर हे फ्रीज मध्ये ठेवायचं. तर तुमच्याकडे कोण पाहुणे बिवणे आली तर असं तुम्ही देऊ शकता है ना. शेफ मम्मी आलेली आहे, मम्मीला कॉन्टॅक्ट करा. ओके. वाढला ना तो, कलर पण आला. अजून हे आहे आंब्याचे थोडेसे असे तिने पीसेस केले. हे बघा, हे आमचं असं चालूच आहे 5-5 मिनिटांनी. हे पण टाकायचं आहे. आणि हा वेगळा आहे का सब्जा? तो अजून टाकायचा आहे. राहील का पहिला? राहणार. आपला टोप लहान झाला. फ्रीज मध्ये ठेवायचे. अर्धेच टाकतो, परत सांडेल. नाही मग वरती टाकू शकतो ना आपण. वरती टाकू शकतो. बघ कसं काय ते थंड होईल ना. थंड चांगला वाटेल. हे बघ येल्लो कलर सोडला. आमचा फालुदा रेडी आहे मंडळी. या प्यायला. पहिल्या आमच्या मॅडमनं दिला. कसं झालाय? एक नंबर. कधी तो सेट करतोय फ्रीज मध्ये आणि कधी खातोय असं झालं. तर सगळ्यांना दिलाय. या
मंडळी. कसं झालंय ओबी? मम्मीनी बनवलंय मस्त. चला मी पण आता खाऊन घेते. टुटी फ्रुटी हवी होती पण ठीक आहे, घरगुती चालतं आता. छान झालं पण. तर आता आम्ही रेडी झालो, कारण की आता आम्हाला सेलिब्रेट करायचं आहे आईचा बर्थडे. आमच्या मॅडम सुद्धा रेडी आहेत. ओके, ओवीचा कसा वाटतोय ड्रेस कमेंटमध्ये नक्की सांगा. तिच्या चाचीने घेतलेला आहे, म्हणजे तिच्या काकू. ओके, आणि इकडे आमची बर्थडे गर्ल रेडी आहे. आई बसले. आईला सांगितलं तू रेडी होऊन बस, आम्ही सगळी तयारी करतोय. कारण की आता आम्ही थोड्या वेळात जाणार आहोत अलिबाग बीच. ओके, तर आम्ही संध्याकाळी अलिबाग बीचला जाणार आहोत. म्हणून आईचा बर्थडे थोडा लवकरच सेलिब्रेट करतोय. तसं आम्हाला बीचवर करायचं होतं, पण बीचवर थोडं काळोख पण होईल, मिळायला नको. आईचं आरती पण करायला भेटेल घरी. म्हणून घरी आता दुपार म्हणजे 4 वाजून गेले, 4:15 झालेले आहे. घरी छोटंसं सेलिब्रेशन करूया, म्हणजे केक आणलेला आहे. केक कटिंग करतो आणि मग डायरेक्ट चहा वगैरे घेऊन जातो बीचवर. ओके, तशी आमची माणसं रेडीच असतात बीचवर जाण्यासाठी. तर बीचवर जाऊ, आईचं छोटंसं सेलिब्रेशन करूया. प्रीत आत्ताच आलाय कामावरून, तो फ्रेश झालाय. पटकन केक कटिंग करून घेऊया आणि मग जाऊया बीचवर. मी एक बोलू, माझा फेवरेट चॉकलेट केक आहे. ओवीचा फेवरेट चॉकलेट केक आहे हा बघा. इकडे आमचं चालू आहे डेकोरेशन. मी चॉईस केलंय. ओवीने केलेला आहे, दाखवते तुम्हाला. ओके, हो. तर चला आईचा बर्थडे सेलिब्रेट करूया आणि मग जाऊया अलिबागला. आता पप्पांनी आणलेलं आहे आईसाठी गिफ्ट. 1 मिनिट थांबा. ओके ओके, द्या. स्पेशल बायकोसाठी ओके. थँक्यू आणल्याबद्दल. थांब दाखवते मी काय गिफ्ट आणलेलं आहे ते. आमचं गिफ्ट आम्ही ऑलरेडी आईला आधीच दिलेलं आहे. आता पप्पांचं गिफ्ट बाकी आहे. खोला काय आहे बघूया. दीदीला माहिती आहे, मोठ्या मुलीला घेऊन गेलेले पप्पा आणायला. अरे वा, छानच आहे कलर. खोल बघू दे, मी नाही बघितलं आहे. चॉईस आहे दीदीची. कलर छान आहे, आईच्या आवडीचा आहे. कलर छान. अरे वा, आईला येल्लो कलर आवडतो. ड्रेस ओके, खुश. मी आलेली आहे बीचवर, वर्सोली बीचला आलेली आहे. खूप दिवसांनी सूर्यास्त होतोय, अजून टाइम आहे, झाला नाहीये. पब्लिक खूप जास्त आलेलं आहे. तर सुट्ट्या आहेत मुलांना. तर आता जेव्हा प्रेग्नेंट झाल्यापासून जास्त बीचवर फेऱ्या मारत नाही, का हवा असते खूप जास्त. आणि आता पावसाळा येतो, त्यामुळे जास्तच हवा लागते. तर आज माझी इच्छा होती की डिलिव्हरीच्या अगोदर बाबा मला समुद्र दाखव, नंतर माहीत नाही कधी येईन काय. म्हणून आज निवांत संध्याकाळी बीचवर जाऊया. सगळेजण आलेले आहेत तिकडे प्रत्येकाचे फोटोज वगैरे चालू आहेत. तर आजचा आमचा असा प्लॅन आहे की बीचवर टाइम स्पेंड करायचा, जेवायला जायचं हॉटेलला आणि मग घरी निवांत जायचं असं. तर बहुतेक माझी ही लास्ट बीच फेरी असणार आहे बीचवर. नंतर बहुतेक डिलिव्हरी झाल्यानंतर बाळालाच घेऊन येईन मी. तर छान वाटतंय. हां, सूर्य असा प्रखर आहे, एकदम असा गोल दिसत नाहीये. हा, थोडे फोटोज सुद्धा काढायचे आहेत. म्हणजे आता डिलिव्हरी कधीही होऊ शकते, आजही होऊ शकते, उद्याही होऊ शकते. त्यामुळे थोडे फोटोज सुद्धा काढायचे आहेत. लास्ट
फोटोज ॲज अ कपल म्हणून. आता सगळेच बीच बहुतेक गजबजलेत. मेन बीचला तर मी जास्त जात नाही, ऑलरेडी पब्लिक तिकडे खूप असेल. वरसोलीला आलं तर तो पण पूर्ण बीच भरलेला आहे. हा बघा, पब्लिकच पब्लिक आहे. तर चला थोडे फोटोज काढतोय, थोडं रिलॅक्स करतोय बीचवर, टाइम स्पेंड करतोय एकमेकांसोबत.